गुड मॉर्निंग. आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग आहे, तर सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे आजचा भाग कसा आहे आणि शेवटपर्यंत बघा, त्यामुळे कथा खूप तुम्हाला आवडणार आहे. तर सर्वांना नमस्कार. रॉयल शेतकरी भाग 125. 4-5 दिवसात चैतन्याला पाहून बरं वाटलं होतं आणि त्याला घरी आणलं. त्यानंतर 2 दिवसांनी तो पुन्हा कामावर हजर झाला. शिवम त्या विक्रमच्या शोधात होता, पण काय माहित कुठल्या बिळात लपून बसला होता, कुणास ठाऊक, सापडतच नव्हता. पण आता डोहाळे तर पुरवले होते खूप छान प्रियाचे. अतुलचं बाळपण वंश पालथा उलथा पडायला लागला होता. प्रियाला पण 9वा महिना सरलाच होता. वजन जरा जास्तच वाढलं होतं, म्हणून पायांवर सूज येत होती. शिवम तिची खूप खूप काळजी घेत होता आणि चैतन्य नाही म्हणून अस्मिला पण, जी आई होणार होती, तिला पण घरी घेऊन आला होता माहेरी. तसं पण तिची सासू खूप जीव टाकायची आणि घरात असं अडलेलं असलं की रात्रीच्या वेळी जरा अचानक दुखायला लागलं तर काय करायचे ना. कारण तिचे सासरे जरा वयस्कर होते, गाडी येत नव्हती, म्हणून ती पण चैतन्याला घेऊन आली होती. तो पण तिला घेऊन आला होता. चैतन्य आला की तिला घेऊन जायचा सोबत परत घरी. तर आता अस्मी तर आईसाहेबांपाशी खूप काही हट्ट करायची, पण सगळे लाड तर शिवमराजेच पूर्ण करायचे. का तर एकुलती एक बहीण होती ना, त्यात लाडाची. मग असं काहीसं असतंच बघा. पण आता रात्रीच्या वेळी प्रिया शिवमला काही न म्हणता पायावर सूज आली होती म्हणून स्वतःचे तेलानेच पायाचे मालिश करण्याचा प्रयत्न करत होती. पण आता तेवढ्यात शिवम दारात उभं राहून ती पाहत होता आणि नेमकं बाटली खाली पडली. आता ती घ्यायची कशी प्रश्न होता, कारण 9वा महिने सरत आले की वाकायला खूप जड जातं ना. त्यात त्यांचं डबल धमाका होतं, मग त्रास तर आणखीन होणारच होता. आजचा भाग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. तिनं खूप वेळा प्रयत्न केला, पण काही जमलं नाही. शेवटी बिचारी थकली आणि बेडवर हळूच बसली. पण तेवढ्यात तो पायात बसला. तिच्या पायात तेल लावून मालिश करू लागला आणि ती पटकन पाय मागे घेत म्हणली, अहो हे काय करताय? पाप लागेल मला, माझ्या पायाला हात लावू नका. त्यातनं पुन्हा पाय आता स्वतःच्या मांडीवर ठेवला आणि मालिश करत मला, कोण म्हणतं पाप लागेल? अगं तू मला बाबा बनवण्यासाठी इतक्या यातना सहन करतेस, मग मी हे करू शकतो. त्यापुढं काहीच नाही. ती म्हणली, अहो पण तरी नका ना लावू माझ्या पायाला हात. तो म्हणला, एकदाच सांगतो गप्प बस, नाही तर. ती म्हणाली, नाही तर काय हो? तो म्हणला, उचलून घे. ती म्हणाली, नको नको, आता ते आता तुम्ही पाडाल, मी झेपणार नाही, असं म्हणून दोघं हसले. तो म्हणाला, नाही पाडत. मग ती एक संगती सहज उचलू शकतो, तेवढी ताकद आहे या रॉयल शेतकऱ्याच्या मनगटात, कळलं का? ती त्याचा गाल ओढत म्हणाली, हो माहिती आहे, पण बसा आता तुम्ही इकडे या. असं म्हणून त्याचं डोकं मांडीवर घेतलं आणि खूप छान मालिश करून दिली. पण तो खूप थकलेला होता, लगेच झोपला. आणि आणि आता त्या बाळाच्या कुशीत झोप लागली आणि ती बाळ कसली झोपून देतात. प्रियाच्या आतून ती खूप चुळबुळ करत होती आणि त्याला धक्का देत होती. असं वाटत होतं की जणू त्यांच्यात ते दुरावा निर्माण करत आहेत. आणि 3 दिवसांनंतर एक मोठं ऍग्रिकल्चर फेस्टिवल होणार होतं, जे कोकणात होतं. आणि शिवम प्रियाला तर जाणं शक्य नव्हतं, म्हणूनच तो पास त्यांनी आईसाहेब आणि आबासाहेब यांच्यासाठी रिन्यू करून तयार केला. पण आता या दोघांचीही जाण्याची इच्छा नव्हती, कारण एकीकडे सून, एकीकडे मुलगी, दोघी पण अडलेल्या होत्या. पण शिवम, अतुल, जान्हवी, चैतन्य म्हणाले, तुम्ही जा, आम्ही आहोत ना. तसं पण चैतन्यने 1 आठवड्याची सुट्टी घेतली होती, जरा शेतात काम होतं म्हणून. पण आता हे गेले आणि नेमकं त्याच वेळी प्रियाला अचानक पोटात दुखायला लागलं. पण आता शिवमने पहिल्यांदा पल्लवीला फोन केला, मग अतुलला केला. तर अतुल इकडेच येत होता. तो म्हणला, तू वहिनीला बाहेर आण, मी गाडी वळवतो. आणि शिवमने प्रियाला सहजच उचलून घेतलं, आडवं बाळासारखं. पण आता तिला असह्य वेदना होत होत्या. गंगू मावशींनी सगळी तयारी करून ठेवली होती, त्या पण निघाल्या. तर तो म्हणला, गंगू मावशी तुम्ही घरी थांबा, कोणीतरी हवं आहे ना तिच्यापाशी, घरीपाशी, आणि मी आहे त्याच्यापाशी, तुम्ही थांबा. पण आता प्रिया प्रियाचा फोन घरीच होता. तेवढ्यात आबासाहेब यांनी फोन केला होता त्यांच्या लाडूबाई कशा आहेत ते विचारण्यासाठी. पण गंगू मावशींनी सगळं सांगितलं. पण आता ते फेस्टिवल अर्ध्यावर सोडून मागे निघाले. इकडे अस्मिला पण कळाले आणि चैतन्यकडे हट्ट केला तिने जायचं आहे म्हणून वहिनीकडे. अहो आईसाहेब पण नाही, मम्मी पण नाही, त्यांच्या
आपण जाऊ ना, चला ना प्लीज. आणि तो नको म्हणत होता. त्याची आई बाबा नको म्हणत होते, कारण रात्रीचे जवळपास 10 वाजले होते आणि रात्र वैराची असते असं म्हणायचे नको. आणि आता पण गावाकडे आजही रात्रीच्या 8 नंतर सगळे रस्ते सुमसाम होतात ना. आणि झालं, ती रुसली. आता बायको रुसली की हट्ट आहे तो पूर्ण करतातच पुरुष. आणि इथेच मोठी चूक झाली चैतन्याची. तो तिला घेऊन निघाला. अतुलने जान्हवीला डब्बा तयार करायला सांगितला होता. तो घरी आला होता ते नेण्यासाठी. डॉक्टर पल्लवी आणि डॉक्टर रोहित तिला चेक करत होते. तिला तर त्या होणाऱ्या वेदनांनी पुरत घायाळ झाली होती ती. शिवम तिचा आलेला घाम स्वतःच्या शर्टने पुसत होता. आणि खरंच आई होणं किती अवघड आहे. आपल्याला बाबा बनवण्यासाठी ती किती यातना सहन करते हे पाहून त्याचं मन खूप खूप गहिवरून येत होतं. पण आता या सगळ्यांच्या नंतर एक नवीनच डाव बाहेर जन्म घेत होता. आणि आता नेमकं या डावात पुन्हा चैतन्य अडकला, कारण कोणीतरी त्याच्या मागावर होतं. घरापासून निघाले तेव्हापासूनच. कथा आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये आजचा भाग कसा वाटला ते नक्की सांगा. तर वळूयात पुढे. जसा तो अस्मीला घेऊन निघाला आणि गावापासून दूर गेला तेव्हाच खूप मोठा घात झाला. कोणीतरी तो गाडी चालवत होता आणि अस्मी जी 7 महिन्यांची गरोदर होती तिचा हात हातात घेऊन त्याने खूप हळूवार गाडी चालवत होता. पण एका चौकात गेल्यावर भरधाव वेगाने आलेल्या एका कंटेनरने गाडीला धडक उडवलं आणि गाडी थेट खाली जंगलात जाऊन पडली. आग लागली होती त्या गाडीला. गाडीच्या एअरबॅग्स उघडल्या होत्या पण काही उपयोग झाला नाही. अपघात तेवढा मोठा होता की चैतन्य बेशुद्ध झाला, पण त्याने अस्मीला मिठीत सावरलं होतं. तिला कणभर सुद्धा जखम झाली नव्हती, पण तरीही या हादऱ्याने बेशुद्ध पडली होती अस्मी. आता नेमकं रस्ता सुमसम होता, पण अतुल सचिन निघाले होते जेवण घेऊन शिवमकडे. आणि सचिनला ती गाडी जंगलात जळताना दिसली. पण आता गावाकडची माणसं खूप मदतीने मदतीला धावणारी असतात कुणाच्याही. तो म्हणाला, ए अतुल, अपघात झाला आहे वाटतं, थांब, तू बघून येऊ आपण, कदाचित कुणाला मदतीची गरज असेल तर. आणि झालं, तो बघायला गेला तर नुसतं गाडी लांब होती तेच ओळखून जोरात अतुलला आवाज दिला. त्याने पण झालं, दोघं पण पूर्ण गर्भगळीत झाले होते ते बघून, कारण परिस्थितीच अशी दोघांच्या समोर उद्भवली होती. आता म्हणायचं तरी काय. त्यांना बळच बाहेर काढलं गाडीत ठेवून. आणि फक्त डॉक्टर रोहितला फोन करून सगळं सांगितलं, कारण पुरुष डॉक्टर खंबीर असतात. त्यात पल्लवीला सांगितले असते तर शिवमला लगेच कळाले असते. आणि आता काय परिस्थिती होती तीच. त्याची बायको प्रसूतीच्या वेदनेत होती आणि तो काहीच करू शकत नव्हता. हे सगळं काही अचानक झालं होतं. तिला तर वेळ होता, पण म्हणतात ना, कुठलीही गोष्ट एका ठराविक वेळेतच न होता देव ठरवेल तेव्हाच होते. आणि आता पण तेच झालं होतं इथे. देवतारी त्याला कोण मारी आणि देव न तारी त्याला सगळेच मारी, असंच होणार होतं. अतुल आणि अतुल आणि सचिन चैतन्य अस्मीला घेऊन आले तर डॉक्टर रोहितने त्यांच्यासाठी उटी रेडीच ठेवली होती. तर डॉक्टर रोहितने अस्मीला चेक केलं आणि डॉक्टर रोहन जो त्याच्या हाताखालचा होता त्याने चैतन्यला चेक केलं. आणि झालं, हे आता कळाले शिवमला. पण आता तो जाणार कुठे ना, अस्मीकडे, चैतन्यकडे की प्रियाकडे. तरी तो म्हणाला, प्रिया बाळा, मला 10 मिनिटांसाठी बाहेर जायचं आहे, जाऊ का? तुझी परवानगी असेल तर. ती म्हणली, अहो, परवानगी का मागताय? तुम्हाला जायचं असेल तर जा. आणि त्याचा हात पकडून ती म्हणली, अहो पण आज मला खूप भीती वाटते. का कुणास ठाऊक? डिलिव्हरीची नाही, पण मनात वेगळीच कशाची तरी अनामिक भीती वाटते हो. तुम्ही याल ना लगेच? तो तिच्या कपाळावर किस करत म्हणाला, माझ्यावर विश्वास ठेव, मी येतो फक्त 10 मिनिटातच. असं म्हणून बळच हात सोडून बाहेर आला. पटकन चैतन्याला बघितलं तर तो बेशुद्ध पडलेला होता. डोक्याला मार लागलेला होता. पण अस्मीला त्याने काही होऊ दिले नाही असं अतुल सचिन म्हणाला. पण अस्मी बेशुद्ध आहे, चल बघू, असं म्हणून डॉक्टर रोहित चेक करत होते तिथे त्यांनी जाऊन अस्मीला बघितलं. आणि चेक करत असताना तो आत गेला आणि त्यांनी त्यांनी पण खूप चेहरा लटकवला होता, कारण तिच्या बाळाचे ठोके पडतच नव्हते. खूपदा चेक केलं होतं तरी. आणि त्यांनी शिवमच्या खांद्यावर हात ठेवून म्हणले, सॉरी, कदाचित अस्मीच्या बाळाला हा धक्का सहन झाला नाही. ह्या अपघाताचा
धक्कादायक हादऱ्याने त्याला आपण गमावून बसलो. तर आता निर्णय तुमचा आहे, अबाउट करावं लागेल. पण चैतन्य तर बेशुद्ध आहे, मग तुमची सही लागेल. आता तो खूप मनाने खचला आणि खाली बसणार तेच अतुल सचिनने त्याला आधार देत उभे केले आणि म्हणाले, तू जो निर्णय घेशील तो योग्य असेल आणि आम्ही तुझ्या सोबत आणि तुझ्या निर्णयात सोबत असू. पण आता तेवढ्यात नर्स या दोघांना म्हणजे डॉक्टर रोहितला आणि शिवमला बोलवायला आली. कारण प्रियाचाही बीपी शूट होत होता आणि तो सावरला. तो अचानक प्रियापाशी गेला आणि पटकन तिला आधार देत तिला नॉर्मल करण्यासाठी प्रयत्न करू लागला. आणि आता खरी परीक्षा डॉक्टर रोहितची, पल्लवीची आणि प्रियाची आणि शिवमची होती. तिला प्रसवतेच्या वेदना सहन होत नव्हत्या, पण शिवमचा हात हातात होता. तो खूप प्रेमाने तिला बोलत होता, आधार देत होता. तो म्हणाला, प्रिया बाळा, हे बघ, मी आहे ना, तुझ्याशिवाय जगूच शकत नाही ग. आणि हे दुःख मी वाटून पण घेऊ शकत नाही. पण तुझ्यावर मी जीवापाड प्रेम करतो. तू नसेल तर या जगात जगण्याचा अधिकार मला वाटत नाही ग. पण मी तुझ्या प्रत्येक क्षणात सोबत आहे. तर तिला खूप बरं वाटलं. आणि काही वेळानंतर एक आवाज, गोड आवाज घुमला. तो होता मुलाचा. पण ती तर बेशुद्ध झाली. पण अजून एक बाळ पोटात तसंच होतं. तिला शुद्धीवर आणण्यासाठी खूप प्रयत्न केले गेले होते, पण काही उपयोग झाला नाही. शेवटी डॉक्टर पल्लवी म्हणले, डॉक्टर रोहित, व्हॅक्यूम पद्धतीने डिलिव्हरी करू. आणि हाच पर्याय शिल्लक होता. आणि काही वेळाने त्यांनी व्हॅक्यूम पद्धतीचा उपयोग करून डिलिव्हरी करण्यासाठी तयारी केली. आणि डॉक्टर रोहित म्हणाले, ठीक आहे. पण शिवमच्या तर तोंडचं पाणी पळालं होतं. ती पण डिलिव्हरी झाली आणि ते बाळ पण शिवमच्या हातात दिलं. तो ढसाढसा रडला. तर पल्लवी त्याला समजावत होती, अरे रडू नकोस, बघ दुसरी लक्ष्मी आली आहे तुझ्या घरात. त्या दिवशीचं खरं झालं. पण आता डॉक्टर रोहित म्हणाला, डॉक्टर पल्लवी, पुन्हा एक इमर्जन्सी आली आहे, चला पटकन. आणि नर्सला सांगितले तिला दुसऱ्या वॉर्डमध्ये शिफ्ट करायला. तर आता बाळ तर पाळणा घरात होतं. प्रिया अजूनही बेशुद्ध होती. चैतन्य पण बेशुद्ध होता. आणि अस्मी ऑपरेशन थिएटर मध्ये होती. आता तिला पाहून पल्लवीला पण धक्का बसला. ती डॉक्टर रोहितला म्हणाली, अहो, हे असं कसं झालं? तो म्हणाला, अपघात झाला आहे. आणि तो धक्का झेपला नाही या चिमुकल्याने. पण आता घाई करा, पॉयझन होऊन सगळ्या शरीरात पसरण्याआधी सगळं काही ठीक करावं लागेल. आणि झालं ते पण. ऑपरेशन काही वेळाने पार पडलं. पण तिला एक ॲनेस्थेशिया खूप वेळ राहिलीच नाही. ती भूल तिला लगेच उतरली होती. आणि काही वेळानंतर तिला जाग आली. तिला प्रियाच्याही आधी शुद्ध आली. तर ती उठली आणि खूप जोरात ओरडली, अहो म्हणून. पण आता तसा शिवम, अतुल, सचिन पळत आले, जे बाहेरच उभे होते. तिघांचेही वॉर्ड जवळ होते आणि ते शक्य होतं. पण आता तिनं हळूच स्वतःच्या पोटावर हात फिरवला आणि म्हणाली, अरे दादा, माझं बाळ कुठं आहे? तर आता काय बोलावे कळेना. अतुलने तेव्हा डॉक्टर पल्लवीला आणि रोहितला दोघांनाही बोलवून आणलं होतं. सचिन प्रियाच्या वॉर्डच्या बाहेर आणि चैतन्याच्या वॉर्डच्या बाहेर चक्रा मारत होता आणि जाऊन थांबला होता. तिला काय सांगावे हे कुणालाच कळत नव्हतं. तिला पुन्हा एकदा चेक केलं तर ती नुसतं माझं बाळ कुठं आहे असं विचारत होती. ती पल्लवीला म्हणाली, दीदी सांगा ना, असं म्हणत होती. आता ते काय सांगणार ना, हेच कळत नव्हते त्यांना. कारण तिची मानसिक स्थिती लक्षात घेता ते आता सांगणं खूप हानिकारक होतं. आता तेवढ्यात एक बाळ हातात घेऊन कुणीतरी दारात उभं होतं आणि म्हणाल, अगं, हे आहे तुझं बाळ. ती जरा चेकअप साठी नेलं होतं ना, दर, असं म्हणून ते बाळ तिच्याकडे दिलं. आणि आता डॉक्टर रोहित, डॉक्टर पल्लवी ते फक्त काही न म्हणता आणि काही न बोलता त्याच्याकडे बघत राहिले. तर आजचा भाग कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगायचं आहे. आणि कुणाचं असेल ते अस्मीच्या हातात बाळ, हे पाहणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर जाणून घेऊया पुढील कहाणी पुढील भागामध्ये. नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.